हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज अतिशय पौष्टिक असं हे एक सूप बघणार आहोत। तर चला, त्यासाठी आपण ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता आपण कट करून दाखवते। हे बघा, हे आधी असं मधोमध कट करायचं आहे, थोडं असं करायचं आणि याची शिरा सगळा काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे बघा, असं हे कट करत करत जायचं। हे बघा, आता ह्या शिरा राहिलेल्या असतील ना काही, तर अशा पद्धतीने ह्या काढून घ्यायच्या। आणि जर नाही काढल्यात तरी काही हरकत नाही, ह्या अतिशय पौष्टिक अशा ह्या असतात। शेवग्याच्या असा सूप पिलात ना तर HB तुमचा 8 दिवसात अगदी 2-3 पॉईंटने तरी वाढेल। रोज असा हे शेवग्याचं सूप प्या। हे बघा, आता आपण त्यासाठी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। पाणी टाकायचं आहे डुबेल इतकं, आणि एक 4-5 तुकडे असे गाजरचे टाकायचे आहेत। आपल्या इच्छेने टाकायचे, नाही टाकले तरी चालेल। आता हे कोबी टाकलेला आहे, चायनीज कोबी थोडासा टाकलेला आहे। आणि हे कुकरचे झाकण लावून कुकरच्या 1 किंवा 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आता ही बघा, एकच शिटी काढून घेतलेली आहे मी। आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे आपण ओतायचं आहे आणि 1-2 बटनावर 1-2 मिनिटच फिरवून घ्यायचे आहेत। आता एक जाळी घ्यायची आहे, चाळण, आणि त्यामध्ये हे ओतायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हलवून हे गाळून घ्यायचं आहे। आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे, गरम होते आहे। हे बघा, आपण हा असा सूप करून घेतलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे गाळून घेतलेलं आहे। आता कढई गरम झाली की चमच्याभर तूप टाकायचं आहे। तूप गरम झालं की फक्त याच्यात लवंग, काळी मिरी आणि दालचिनी, बस इतकंच टाकायचं आहे आणि हे सूप टाकायचं आहे, बस। आणि हे चांगलं उकळी काढून घ्यायची आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चांगलं हलवून घ्यायचं। आता चांगली मोठा गॅस करायचा आहे आणि चांगली उकळी काढून द्यायची आहे। चवीनुसार नमक टाकायचं आहे। आता हे काळी मिरी थोडी अशी पावडर टाकायची आहे करून। आता हे हलवून घ्यायचं आहे। आता हे बघा, थोडंसं चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे आणि चांगली मिक्स करून उकळी काढून घ्यायची आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, थोडं घट्ट वाटत होतं म्हणून अर्धा कप पाणी ओतलेलं आहे। हे बघा, चांगली उकळी आलेली आहे। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा, चांगली उकळी आलेली आहे, 5 मिनिटं ठेवलेलं होतं। आता हे बघा, आपण गॅस बंद करूया, सर्व करूया। हे बघा, अतिशय पौष्टिक आहे हे, नक्की प्या। चला तर मग मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता। तोवर बाय।